आप्पा आमच्या फडावर. आंध्रामध्ये गेलं की आंध्रामध्ये श्रीगुरूंबरोबर कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं राहिलं की त्याला समाधान वाटतं. श्रीगुरूंनी 4 शिवे देऊ, पण श्रीगुरूंच्या संगतीमध्ये आपल्याला टाळ भजनाचा आनंद मिळतो. या प्रत्येक घरातला मनुष्य टाळ घेऊन येत असतो. हवालदाराला सांगायला लागतं आता टाळकरी बंद करा. भजनी विक्षेपत्याची पै मरण. पण श्रीगुरूंच्या सान्निध्यामध्ये नुसतं भजन जरी झालं तरी आपला उद्धार होतो. ही त्या लोकांची श्रद्धा विश्वास आहे. तशी श्रद्धा एक वेगळ्या प्रकारच्या कप्प्यामध्ये आहे आणि विश्वास एक वेगळ्या कप्प्यात. जिथं माणसाची श्रद्धा असते तिथं विश्वास बसत नाही आणि जिथं विश्वास असतो तिथं श्रद्धा राहत नाही. हा प्रकृतीचा नियम आहे. दोन्ही ज्या वेळेला एका ठिकाणी असतं त्यावेळेला ठाम विश्वास असतो. म्हणून तुकोबाराय त्याला सांगायचं निश्चयाचे बळ तुका म्हणे तेचे फळ तुका म्हणे तेचे फळ आणि फळ तुका म्हणते निश्चयाचे बळ का म्हणे त्याची फळ. निश्चय पक्का लागतो. श्रद्धा एक वेगळी आहे, विश्वास वेगळा. आता याचं परिमाशन करायचं म्हटलं की महाराज महाभारतातलं एक उदाहरण सुंदर देतो. श्रीगुरू दादा फार गोड सांगायचे. ज्या वेळेला धर्मयुद्धाची प्रारंभ झाली, मुहूर्तमेढ झाली, धर्मध्वजाचं पूजन झालं आणि युद्धाला सुरुवात झाली. आक्रमक योद्धे भगवंतानी यशस्वी न हरणारे जे राजे होते ते सगळे एकांतामध्ये अर्जुनाच्या कक्षात आणले होते. म्हणून भगवंत पाठीशी असल्यामुळे ती जी सेना आहे ती वेगाने आणि आविष्काराने कौरव पक्षावरती पडायची. रोज कौरव पक्षामध्ये माणसं मरायला लागली, रक्ताचे पाट व्हायला लागले, हाडांचे डोंगर व्हायला लागले, चिखला मासांचा चिखल तुडवायला लागली लोक. दुर्योधनाला शंका आली. म्हणले आज युद्ध होऊन 4 ते 5 दिवस झाले, आपल्याच पक्षामध्ये जास्ती आक्रोश आहे, आपल्याच पक्षातल्या योद्धे मरतात, बऱ्याचशा महिलांची कपाळं पांढरी झालीत, बरीचशी पोरं पोरकी झालीत, असं का होत आहे? आपल्याकडे काय कमी आहे का? म्हणून दुर्योधनाने स्वतःचं तंब मांडले चालू केलं. बघितल्यानंतर डोळे झाकल्यानंतर म्हटले जगामध्ये जे काही प्रकार नाहीत ते सगळे प्रकार आपल्याकडे आहेत. जगामध्ये जी नियंत्रणं नाही आहे, जे बांबगोळे तयार नाहीत ते आपल्याकडे कारखानदार आहेत. द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य ही सगळी मंडळी कारखानदार आहेत युद्धाच्या सामुग्रीची. त्यांचा शिक्का झाल्याशिवाय युद्धामध्ये ही हत्यार बाहेर निघत नाही अशी माणसं आहेत. मग याच्याकरता काय करावं लागेल? विचारात एक दिवस गेला. तातडीचं फरमान काढलं. आपली फरमानं निघतात, आपली पत्र निघतात. कशी निघतात? कुत्र्याचा पाय मांजराला,
मांजराचा पाय डुकराला कुणालाच काय वाचता येत नाही. पण राजाचं फरमान, त्या फरमानाचं वर्णन ज्ञानोबा आहे. राजाच्या पत्राचं वर्णन ज्ञानोबा आहे 9व्या अध्यायात कर. ही राजाज्ञेची अक्षरे ती एका चामा पडती, तया चामा साठी जोडती सकळ ही वस्तू. राजाज्ञेचं फरमान आहे. युद्धभूमीवरती प्राप्त झालं. प्रत्येक राजा बघायला लागला, अरे राजाज्ञेचं पत्र आहे, आपल्याला थांबावं लागतंय, आपल्याला जावं लागतंय. सगळे राजे एका शामियाण्यामध्ये थांबले. सगळे राजे एकत्र झाले म्हणून भीष्माचार्यांना बोलवण्यात आलं, कृपाचार्यांना, सगळ्यांना बोलवण्यात आलं. म्हणजे सगळे आलेत मित्र राजे. कशाकरता फरमान काढलंय राजाचं आम्हाला कल्पना नाही. सगळेच बसले. बसण्यामध्ये सुद्धा त्यावेळेला प्रघात होते. कुणी कुठं बसायचं, कुणी कसं बसायचं, कुणी कुणाला अवमान किती, मान किती द्यायचा, अवमान कुणाचा करायचा. म्हणून द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य आल्यानंतर त्यांना सर्वात उंच अशी जागा सगळ्यांनी दिली. सगळे राजे आपापल्या पद्धतीने खाली बसले. तास 2 तास झाले. फरमानावरती कुणीच बोले ना. कारण द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य यांना सुद्धा माहिती नाही कशाचं फरमान काढलंय ते. एक राजा उठला, म्हणला महाराज युद्ध संपल्यानंतर, शंखध्वनी झाल्यानंतर 4 तास आम्ही एका जागेवर बसलोय. आम्हाला नाश्ता पण नाही. नाश्ता जाऊ द्या मोरू द्या, पायावर पाणी घालायला सुद्धा नाही आहे. आमच्या ह्याच्यातली बरीचशी लोक मेलीत. काहींचे हात तुटलेत, काहींचे पाय तुटलेत. त्यांना ॲम्ब्युलन्स करून दवाखान्यात न्यायचं आहे. काहींना निरोप पाठवायचे आहेत, काहींना अंगडी डाक संस्कार करायचे आहेत. आहे का नाही काय? म्हणून ते कृपाचार्याकडं, द्रोणाचार्याकडे केलं. द्रोणाचार्य म्हणले, हे तुमचं सगळं खरं आहे, मला माहिती आहे, मी त्यातलाच आहे, पण निर्णय घेण्याची क्षमता त्यांची आहे, माझी नाही. म्हणून या सगळ्यांची कागळी कृपाचार्यांनी भीष्माचार्यांच्या कानावरती घातली. असं असं आहे म्हटले. सगळे भीष्माचार्य उभे राहिले. आपण सगळे राजाचं पत्र आल्यामुळे एकत्र आलात, मला फार आनंद वाटला. असं म्हणेपर्यंत दुर्योधन दारात आला. काहीच हरकत नाही म्हटले. आपण सभा आता ताब्यात घेतली, माझा प्रश्न मिटला, जातो म्हटले मी आरामाला. तुम्ही सभा घेतली. अरे पण सभा कशाकरता बोलवली मलाही माहिती नाही. काही नाही, सभेचा फक्त थोडासा दृष्टांत आहे. म्हणले काय? काही नाही. गेली म्हणले 5 दिवस युद्ध चाललंय. 5 दिवसामध्ये सगळे आपल्याच पक्षाची लोक मरतात. रक्ताचे पाठ आपल्याच लोकांचे वाहिलेत. हाडांचे डोंगर आपल्याच लोकांचे आहेत. मासांचा चिखल आपलीच लोक तोडवतात, आपल्याच लोक. शत्रू पक्षातल्या एकाही माणसाचा रक्ताचा थेंब खाली पडला नाही. काय होत? भीष्माचार्य म्हणले एवढंच आहे ना, ठीक म्हणले, काय हरकत नाही. उद्याच्याला निष्पांडव पृथ्वी होईल. काय सांगितलं भीष्माचार्यांनी? बस म्हणले मला एवढंच खरं आहे, मला पाहिजे ते तेवढंच पाहिजे. कारण पण फार जणांनी केले, संकल्पही फार जणांनी सोडले, कुणाची सिद्धीस गेले नाहीत. रावणाचा संकल्प होता, झाला का सिद्धीस? पृथ्वीवरनं स्वर्गाला शिडी लावेल. रावणाचा संकल्प होता खारा समुद्र गोडा करेल. रावणाचाच संकल्प होता की सोन्याला सुगंध देईल. अहो न सुगंध देता सोनं लाखावं गेलं. हां, न सुगंध देता, सुगंध दिल्यावर गळा चिरला असता. कुणाकडं किती आहे म्हणजे त्याचाही संकल्प नाही. भगवान परमात्म्याने संकल्प केला होता की मी युद्धामध्ये फक्त 4 गोष्टी सांगेल, शस्त्राला हात लावणार नाही. भीष्माचार्यांनी त्याचाही संकल्प तोडायला लावला. भगवंताला शस्त्र हातात धरायला लावलं. आणि पण कुणाचे? दोघांचेच. एक भीष्माचा पण खरा आणि दुसरा तुकुबरायचा. भीष्माचा पण काय? भीष्मपण केला खरा,
भीष्मपण हरा गेहिनमी जन्म यादसाठी देवा गेहिनमी जन्म यादसाठी गेहिनमी जन्म यादसाठी विठ्ठल सेवा साधावया सेवा साधावया गेहिनमी जन्म यादसाठी देवा तुझी चरण सेवा प्रतिज्ञेमध्ये फक्त दोघांच्याच प्रतिज्ञा आमच्या तुकोबर गेहिणमी जन्म याचसाठी देवा कशा करता उपजवून या पुढती येऊ काला खाऊ दैवात याच्याकरताच आम्ही जन्माला येऊ की ज्या ज्या वेळेला भजन कथा कीर्तन होईल त्या त्या वेळेला काला होईल तो काला खाण्याकरताच आम्ही जन्माला येऊ. हा पण एक खरा आणि भीष्म दोनच पण खरे. हे पण पाहिले आणि पांडव पक्षात एक वेगळ्या प्रकारची मीटिंग चालली होती. 5 दिवस युद्धामध्ये भगवंताने एवढी खबरदारी घेतली होती की एकाही सैन्याचं किंवा एखाद्याही सैनिकाचं रक्तसुद्धा जमिनीवर पडलं नाही, अजूनही पडू नये याच्याकरता सभा मंडप तयार केला. त्या मंडपात व्यवस्था भगवंताची आहे. व्यवस्था तुमची आमची आमदाराची खासदाराची मंत्र्याची नाही, भगवंताने केली व्यवस्था. त्या व्यवस्थेत आणि आपल्या व्यवस्थेत किती बदल होतो पहा. भगवंताच्या एका शामेळा भगवंताने निवडला, त्यात 5 पांडवच फक्त आणि भगवंत. दारावरचे जे शिपाई होते त्या दारावरच्या शिपायांना सुद्धा सांगितलं याद धरून राहा, कुठल्या दारातनं जर कोण आत आला की जो सोडेल त्याचा शिरच्छेद आणि जो येईल त्याचाही शिरच्छेद होईल. भगवंताची वाणी आहे, तुमच्या आमच्याची नाही. आपण एखाद्या जर मंत्र्याचा कार्यक्रम जर ठेवला त्याला 5 जर ठेवले, आता कालच्याला प्रकार बघितला असेल याने, VIP VVIP आणि VVVIP असे 4 ते 5 प्रकारच्या कॅटेगरीचे पास काढले होते. पण त्या कॅटेगरीत स्वयंसेवक VVIP मध्ये होता. कशाने? वशिलेबाजीने. भगवंताकडे वशिलेबाज चालत नाही बघा. भगवंताचा नियम फार कडक. त्याची सुविधासुद्धा भगवंताने ज्ञानेश्वरीत घातली बघा. पर्वती बैसगान संडावी, समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्वी या भूते भावी आज्ञा माझी, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, असा जगातो चालिता. तुझं तो बसता जगाला चालणारा
त्याने बोलल्याशिवाय सूर्य सुद्धा उगवत नाही, त्याने बोलल्याशिवाय वेद सुद्धा बोलत नाही, ज्याने हो म्हटल्याशिवाय समुद्र सुद्धा रेषा वळत नाही. वृक्षाची पाने हाले जाते सत्ता राहिली आता मग कोणी राहिली अंता मग कोणी. वृक्षाची पाने हाले जाते सत्ता राहिली आता मग कोणी राहिले आता मग कोणी. हे वृक्षाची पाने हाले जाती सत्ता वृक्षाचे वृक्षाची पाने हाले जाती सत्ता पाने हाले जाती सत्ता राहिली अंता मग कोणी. राहिली अंता एवढी व्यापक त्याची सत्ता आहे, त्याचं नियोजन आहे. वारं सुद्धा महाराज त्या श्यामेवरनं फिरायला घाबरायला लागलं. भगवंतानी सांगितलंय कसं जावं, आणि इकडं संकल्प उद्याच्याला निष्पांडव पृथ्वी. बातमी पडली ते पडली कुणाच्या हातात, पांचालीच्या. आता कुठली बाई अशी चांगली आहे हो, आपले नवरे उद्याच्याला मरणार आहेत, कुणाला न सांगता आपल्या नवऱ्यांचं मरण आणवणार नाही अशी जगात बाई नाही. आपल्या घरापर्यंत येईपर्यंत त्याला किती प्रकारचे बांध टाकत ती पुढं जाते. अहो साधं वावराचं पाणी आपल्या घराकडे यायला लागलं तर मालक नसता, मुलगा नसता तर स्वतः खाली उतरती आणि मातीत दगडं टाकून ते पाणी दुसरीकडे जाईल याचा प्रयत्न करते. नवरा मरणार हे सांगणार नाही का? ती श्यामी येण्याच्या दारात शिपाई मोठे, शिपाई म्हणले अडवलं, आत 5 बोके बसलेत त्यांच्याकडनं मरण्यापेक्षा तिला जर अडवलं तर तिकडनं मारणार आहे, सोडलं तरी तिकडनं मारणार आहे. गप्प बसले शिपाई. आणि पहिला शामियानाचा दरवाजा उघडला. पांचालीच्या घोंगराचा आवाज परमात्म्याच्या कानावरती गेला की दुसऱ्या शामियानाच्या पडद्यापर्यंत परमात्मा तिथं हजर झाले. सांगितलं कशा करता तू? म्हटले देवा थोडंसं काम होतं, आत्ताच ताज्या बातम्या हातामध्ये आल्या. आता याला सांगायची काय गरज आहे का? न सांगता ते अंतर विश्वंबर परिहारीची लगे. ह्याला सांगायची काय कारण आहे का? ह्याला सगळं उत्पन्न माहिती आधी माहिती आहे आणि उत्पन्न झाल्यानंतरही त्याला माहिती आहे. आपण किती खरं बोललो आणि किती खोटं बोललो त्याला तरी हा माणसा म्हणजे तुकोबरायचे प्रमाण आहे त्याला. तुका म्हणे नटधारी भोग भोगोनिया ब्रह्मचारी. सगळं करून सवरून सुद्धा तो का आपल्याला काहीच माहिती नाही बघा.
भात शिरा खाल्ला पण आपल्याला काय माहिती नाही असा सांगणारा तोच आहे. आपण जर म्हणलं ना खरंच काय नाही आणि त्याला त्या माणसाने जर खायला घातलं ना पण शेजार अहो मगाशी त्यांनी तिथं खाल्लं ते म्हणून ते खाणार नाहीत, लगेच उघडं पडतं. पण त्यांनी केलेला वेडं, त्यांनी केलेलं कुभांड रचलेलं कधीच खोटं ठरत नाही बघा, कधीच. आपण केलेलं कुठं ना कुठं तरी उघडं पडतं. पण त्याने सांगितलं नटधारी. म्हणलं काय 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 मला आत्ताच कळलं. म्हणलं तू म्हणते तेच कळत आहे. म्हणले काही नाही, भीष्माचार्यांनी पळून केला आहे. म्हणले काय? म्हणले उद्याच्याला निष्पांडव पृथ्वीवर. हे म्हणले काहीतरी कोण नातवाचा कोण खून करेल का आजोबा? काही तू सांगतीस, जा जाऊन झोप. म्हणले अभ्यास करू दे पोरांना, जाऊन झोप. पहिल्याच प्रहराला उठवलं पांचालीलाच भगवंतानी. चल म्हणले आपल्याला फिरायला जायचे. गप्पा मारत पांचालीच्या खांद्यावर कधी हात टाकत, पांचालीचा हात कधी धरत परमात्मा त्या सगळ्या मेळ्यात फिरायचे, गप्पा मारायचे. आणि आपला परांगणा सोडला, शत्रू पक्षाच्या परांगणामध्ये गेल्यानंतर पांचालीचा हात धरला होता. पांचाली शुद्धीवरती आली. म्हटली देवा आपला रस्ता चुकला आहे. म्हणले का? आपण शत्रुपक्षाच्या विभागामध्ये आलो आहे, आपल्याला धरतील, बंदी शाळेत घालतील, बेड्या ठोकतील. ते म्हणले काय घाबरण्याचं कारण नाही. म्हणले कसं? तू पांडवांची पत्नी, कौरवांची कोण? भाऊजा आहे. भाऊजाईला कोण घरात धरेल का? मी पांडवांचा आत्ते भाऊ, तसाच कौरवांचाही. राहिला प्रश्न मी पुरुष आहे, पण मी शपथ घेतली युद्धात शस्त्राला हात लावणार नाही, त्यामुळं आपल्याकडं कोणी बघणार नाही. चल. तसंच हातात हात धरून भगवंतांनी पुढं नेलं आणि पितामहचा शामियाना शोधून काढला आणि सांगितलं समोर पितामह आहेत, त्यांच्या चरणावरती डोकं टेकवायचं, पण आशीर्वाद दिल्याशिवाय काढायचंच नाही. सेवके सांगितले काम, जेवढं सेवकाला काम सांगितलं तेवढं पांचालीने ऐकलं. ठीक आहे म्हटलं. शामियानाच्या बाहेर परमात्मा आपली शाल जी होती त्या शाल डोक्यावरती पदर घेऊन उभे राहिले. भगवंताची केस लांब असल्याकारणाने कुणी लक्ष दिलं नाही, कोण स्त्रीच असेल. ते आत गेली, पितामहच्या चरणावर नतमस्तक झाली आणि चरणावर डोकं टेकवल्यानंतर डोक्यावरचा पदर खाली पडला आणि पितामहच्या पायाला लागला. पितामह डोळे उघडायच्या आधीच आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. आणि डोळे उघडले. अर स्वतःची जीभ आपल्या दाताखाली चावली. म्हणले रात्री संकल्प केला हिचे 5 नवरे मारायचा. पण पितामह ते पितामहच होते. काही लोकांना काही दिलं तरी परत कसं घ्यायचं माहिती असतं बघा. आणि काही लोक एकदा दिलं अरे घे परत, जाऊ दे मुर्दी, त्याला दिलं ना कृष्णार्पण. पण काही अशी चिकट मंडळी असतात, काही दिलं ना परत ते फिरवून होतं त्याच्या डबल घेऊन येतात बघा. त्याच्याकडचंही घेऊन येतात आणि आपलं दिलेलंही घेऊन येतात. असे पितामहनी डोक्यावरती बाळ बोला की म्हणले. तासरी पाठीवरती हात टाकला. तुला मानावं लागेल, एवढ्या भीषण जागेमध्ये अपरात्री करून एवढी जंगली आणि जे शिपाई आहेत ते उत्कृष्ट शिपाई आहेत, राखणदार राक्षस आहेत, यांच्यातून तू कशी काय एकटी आलीस का कोण आलं तुझ्याबरोबर? मला काय म्हणजे तसं विचारायचं नाही. तिने हसली, म्हणते मी एकटे नाही आली. म्हणजे कोण आहे? माझ्याबरोबर परमात्मा आहे. म्हणले कुठं आहेत? ते म्हणले बाहेर आहेत. मग बोलवती का? मग पांचालीने नुसतं शामियानाच्या बाहेर हात केला, भगवंताचा हात हातात घातला आणि आतमध्ये भगवंताला खेचलं आणि बोलवून सांगितलं. म्हणजे पितामहनी बोलवलंय त्या विश्वंभराचं दर्शन. राजेश सकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया. परमात्म्याचं दर्शन, विश्वंभराचं दर्शन पितामहाला झालं. पितामह दृष्ट झाले. भगवंताने पितामहांना आशीर्वाद दिला.
आणि आशीर्वाद दिल्यावर पितामहांनी डोकं वरती केलं आणि आशीर्वाद देता देता खांद्यावरची शाल खाली पडली. खाली पडली तर तिथं बघितलं पांचालीच्या चपल्या होत्या. का? हा सगळा पुरुषाचा समुदाय आहे. ह्याच्या स्त्रीची चप्पल दिसू नये, नाही तर काहीतरी शंका वाटेल म्हणून ती दडवली. आणि पितामहांनी विचारलं, देवा माझ्या पांडवांकरता तू एवढं करतोस? देवाने सांगितलं, मी काय करतो ते सोडून द्या म्हटले, तुम्ही काय वाढून ठेवलंय ते सांगा. मी काही देऊ शकेल, पण तुम्ही जे वाढलंय ना ते खाताना कुलपाच्या चाव्या तुमच्याकडे, आता माझ्याकडं नाहीत का? आहेत, पण माझ्या वापरायच्या तुमच्याकडून सांगा. वदला नाही, वदविला. कुणाच्या पक्षात होते? भीष्माचार्य कौरवांच्या पक्षात होते. श्रद्धा कौरवांवरती आणि विश्वास कुणावर होता? पांडवांवरती विश्वास होता. फरक. श्रद्धा तिकडे आहे, अधिष्ठान तिकडं असल्यामुळं, सिंहासन तिकडं असल्यामुळं श्रद्धा कुणाकडे? कौरवांकडे. विश्वास कुणाकडे? पांडवांकडे आहे. म्हणून त्या विश्वासाने आपलं मरण कशात येते? मी स्त्रीवरती शस्त्र उचलणार नाही, मी निशस्त्रावरती शस्त्र उचलणार नाही, मी किन्नरावरती बस म्हटले. देवा किल्ली सापडली, जास्ती नको बोलायला, चला. हे भगवंताचं नियोजन. आपल्या नियोजनामध्ये ढिसाळपणा येतो. आपलं जे नियोजन आहे अत्यंत ढिसाळपणा येतो. बघा 1996 साली जर कुणी परमार्थात आले असतील तर त्यांना परमार्थ माहिती असेल किती वाढला 96 पासून. 96च्या आधी परमार्थ होता, पण त्रोटक माणसाकडं होता. हे ह्यांची काय लायकी आहे का आपल्याबरोबर आळंदीला पंढरी जायची? काही मंडळी आम्ही बघायचो ना भागात, हे आपणच परमार्थ आपणच करू. पण 96 साली असा ऊद मागवलं की ज्याला ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, परमात्मा माहिती आहे, अशापर्यंत प्रसार माध्यमातून कानो न सांगो कानाने सगळ्यांनी वार्ता सगळ्यांपर्यंत गेली. आणि 96 साली नको त्या गावात सत्य झाले बघा. नको त्या गावात चिंतन, नको त्या गावात भजनं झाली. आणि अशा मंडळींना वाटायला लागलं सगळीच लोक देवाचं भजन करतात, मग आपण तरी तो देव कसा आहे ते बघायला तर जाऊ. म्हणून ती मंडळी आळंदीमध्ये यायला लागली. सगळीकडनं महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून 4-4, 5-5 पटीने माणसं यायला लागली. म्हणून पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यावरती ताण पडला. नाशिक विभागाकडनं आलेले चाकण मरकळ ह्या भागामध्ये राहण्याकरता पॅन्डल उभे करून द्यावं लागले पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी. कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू जी मंडळी यायला लागली, सातारा, सांगली, मिरज ह्या ठिकाणी टप्पे करावे लागले. काही जुन्नर भागातून यायला लागलेली, काही आणखीन पलीकडनं येणारी सगळ्या मंडळींना आळंदीच्या बाजूनी 5-5, 6-6 किलोमीटर पॅन्डल करायला लागले. आणि ते पॅन्डल कसे आत्ता केले तर असे, पाऊस पडायचा, प्रतिपदेपासून पाऊस, तो अष्टमी धुधार पाऊस. आमच्या आयुष्यात आम्हाला एवढ्या वारकऱ्यांना कधी सुविधा नव्हती बघा. एवढे पोलीस आले होते आमच्या आयुष्यात. माझ्या 62-63 वर्षाच्या आयुष्यात एवढे पोलीस नाहीत. एवढे पोलीस त्यावेळेला आळंदीत होते. किती? 5,500 DYSP. किती? 5,500 DYSP. एका DYSPला 27 फौजदार, प्रत्येक फौजदाराला 4 पोलीस. प्रत्येक फौजदाराला, एका फौजदाराला 4 पोलीस, एका DYSPला 27 फौजदार. किती ताफा झाला असेल? आणि 5,000 DYSP होते, सामान्य नाही. आणि प्रत्येक जिल्ह्याचे कमिशनर तिथं होते, 5ही जिल्ह्याचे कमिशनर. आणि 5ही जिल्ह्याच्या कमिशनरचा बापसुद्धा तिथं हजर होता, IG. सगळे हजर. मुख्यमंत्री येणार, जिल्हाधिकाऱ्याची फरमाईश, आणि मुख्यमंत्री आपल्या जिल्ह्यातून पार होईपर्यंत जिल्हाधिकाऱ्यावरती टांगती तलवार असते. एखाद्या वेळेस मुख्यमंत्र्याला जरा जरी खर्चटलं तरी सगळी खाती कामाला लागतात. डॉक्टर खातं, तार खातं, रेव्हेन्यू खातं, पाटबंधारे खातं, सगळ्याच प्रकारची खाती तिथं लाईनला लागत असतात. एक खातं सुटत नाही. आणि त्या सगळ्या खात्याचा बाप जिल्हाधिकारी असतो.
त्यामुळं खूटखाट वाजलं तरी जिल्हाधिकारी प्रत्येक वेळेला यायचा, सांगायचा उद्याच्याला प्रस्थान आहे तर मंदिरामध्ये माणसं कुणी घेऊ नका, मुख्यमंत्री एकटे येणार आहेत, त्यांना प्रस्थान बघायचं आहे आणि प्रस्थान झालं की मुख्यमंत्री निघून जाणार. 2 दिवस सगळं. आणि त्यावेळेला आमचं काळजीवाहू सरकार एकच ट्रस्टी होतं, त्याला कशाचीच कल्पना नव्हती. तो सांगायचा साहेब तुम्ही सांगाल तसा मंदिरात कुणीच माणसं घ्यायची नाही, काय नाही प्रस्थान करून साहेबांचं दर्शन करून बाहेर काढू. पहिले 2 दिवस चतुर्थी तृतीया चतुर्थीला असं झालं, पंचमीला झालं, षष्टीला शेवटची बैठक घ्यायची म्हणून ठरली. शेवटच्या बैठकीला कोणी सप्तमीची बैठक ही अंतिम बैठक राहील आणि अष्टमीला प्रस्थान आहे त्याच्यावरती मुकरर व्हायचं, हा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी सगळ्यांना दिला. सगळ्यांना बोलवलं, श्री गुरु सकट सगळे बोलवले. सकाळी सायंकाळी 5 वाजल्यापासून दुपारी रात्री 1 वाजेपर्यंत श्री गुरु सकट सगळे देवळात बसते. कुणी जेवायचं नाही, हागायचं नाही, मुतायचं नाही, काही नाही, नाश्ता नाही, पाणी नाही, काही नाही. श्री गुरु कंटाळले. श्री गुरूंनी सांगितलं आता माझी कॅपॅसिटी संपली, म्हटले मला डायबिटीस आहे, BP आहे, मी माझ्या गोळ्या खायला जातो आणि काय असेल ते तुम्ही करा, तुमच्या निर्णयात माझी निर्णय क्षमता बरी आहे. असं म्हटल्यानंतर श्री गुरु निघाले. 12:45 घरी आले. 1:15 हातपाय तोंडून जेवण बिवण करून बसले आणि आळंदी पोलीस स्टेशनचा निरोप आला, तुम्हाला ताबडतोब बोलवलं आहे. जिल्हाधिकारी साहेब आलेत, सगळी मंडळी आलीत तिथं, तुम्हाला बोल. श्रीगुरूंनी सांगितलं मला काही येणं होत नाही, आता मला न्यायचं म्हणजे 4 जणं उचलायला लागणार, गाडीत बसवणार, तिथनं 4 जणांनी वरती न्यायचं, परत खाली आणायचं. असं करा, तुम्ही जो निर्णय घ्याल तो निर्णय मला मान्य राहील, पुढं जाऊ द्या. त्या पोलीस स्टेशनचा PI म्हणला आपल्यावर जबाबदारी नको, ही झटकलेली बरी DYSPच्या कानावर सांगू म्हटलं. नियोजनबद्ध बरं का, कार्यक्रम नियोजनबद्ध चालू आहे, नियोजनाच्या बाहेर नाही आपला. DYSP आला. DYSPने सांगितलं, DYSPला तेच उत्तर दिलं श्रीगुरूंनी. DYSP म्हणला आपल्यावरचं बोजा नको बाबा, ॲडिशनलला सांगून टाकू, आपल्या पुणे जिल्ह्याचे ॲडिशनल त्यांच्यावर सांगू, त्यांचं ते बघून घेतील काय करायचे ते, आपल्या बंदोबस्ताला जाऊ. त्यांनी ॲडिशनलला निरोप सांगितला. ते म्हटले की ते महाराज काही येऊ शकत नाहीत, तुम्ही निर्णय नाही आलेच पाहिजे. म्हणले आजी साहेब आहेत, जिल्हाधिकारी आहेत आणि माझा पाण्याचा प्रश्न आहे, म्हणले माझ्या विभागातला तो मनुष्य तो तिथे गेलाच पाहिजे. म्हणले जा. म्हणले साहेब बघा ते काही येऊ शकत नाही, तुम्हीच जा. स्वतः पुणे जिल्ह्याचा कमिशनर तिथं आला. त्या कमिशनरवरती जो सिव्हिलवरती असतो एक सफारी घातलेला माणूस, तो त्यांच्याबरोबर वही घेऊन कमिशनर दारामध्ये उतरले आणि असाच बुटाचा पाय घरात ठेवणार तेवढ्यात त्यांनी कमिशनरचा पाठीमागचा पट्ट्याचा बाजू धरले आणि खचकीने मागं खेचला. साहेब आज जाऊ नका, पुढं वाघोबा आहे. हां अरे म्हणले तू सायलेंट, बूट काढा पहिले. ते बसलेत, त्यांची नजर खाली आहे, तोपर्यंत वाघोबा शांत आहेत. म्हणले अख्खे खातील म्हणले तुम्हाला, हां कल्पना आहे का म्हणले, तुमच्यासारखे कमिशनर इथे किती फिरतात. म्हणले 4-5 आहेत. त्यांचा बाप कोण आहे म्हटले आईजी. मग आईजीचे ते सासरे आहेत. त्याचा पाराच खाली उतरला, काढलेली बंदूक सगळे काढलं, बूट काढले, बाहेर ठेवले आणि आत गेले आणि सांगितले साहेब मी पुणे जिल्ह्याचा कमिशनर आहे, आपल्याला मिटिंगला यावं लागते. हे पहा म्हणले साहेब तुम्ही कोण असाल ते मला काही कल्पना नाही, आता मी कपडे काढलेत, शर्ट काढलं आहे, आता परत शर्ट आणि फेटा घालू शकत नाही, तुम्ही मिटिंग करा, तुम्हाला कशी करायची तशी करून घ्या, माझी त्याला सगळ्या प्रकारे संमती आहे असं सांगितलं. हो म्हणले तसं जमणार नाही ना, आजी साहेब आले त्यांना. बरं हे बघा आता तुम्ही आहे, तुमचा मान राखतो, त्यांचा मान राखतो, आमची चिरंजीव आहेत त्यांना घेऊन जा. आज्ञा आली, आम्हाला पाठवलं, गेलो, बसलो. चित्रण वेगळं होतं. काही मंडळी खुर्चीत, काही मंडळी गादीत, काही मंडळी पोत्यावरती, काही मंडळी जमिनीवरती, अशा पद्धतीत सगळे अधिकारी बसले होते. मी काही लवकर जाईना, माझी व्यवस्थाच नाही बसण्याची, मी जाईना. मग ते खालचे साहेब म्हणले काय आलेत की महाराज, खाली आलेत बसलेत ऑफिसला. म्हणले वरती. म्हणले इथे व्यवस्थाच नाहीत, महाराज काय येऊ शकत नाही.
मग आमच्या चीफ ट्रस्टीने निरोप पाठव. म्हणले काय झालं महाराज? म्हणले ते गादीवर इकडं तिकडं बसलेले ते सगळे खाली बाहेर काढा. मला त्यांच्याशी बोलायची काहीच कारण नाही, सगळं बाहेर जाऊ दे. सगळे गाद्यांवर बसलेले आमच्या शिपायांनी गाद्या वगैरे झाडल्या, सगळं झालं आणि खाली गाद्या ठेवल्या आणि त्याच्या खाली गालीच्या खाली तळवट होता. सगळे बाहेर काढा म्हटलं. मी ज्याला बोलवलं त्यांनी आतमध्ये या. मी ट्रस्टी आत गेलो. आम्ही उंच गादीवरती बसतो दोघंजण. आमची काही ट्रस्टी काही मान्यवर मंडळी होती ती आणली, ती गादीवरती बसवली आणि जिल्हाधिकारी हे सगळी मंडळी आली. गालीच्या होतं, गालीच्यावरती बसवलं आणि काही ऑफिसर होते त्यांना तळवटावरती बसवलं. हे आमच्या नियोजना पद्धतीने कार्यक्रम झाला. आणि आता म्हणलं साहेब काय बोला? म्हणले नाही उद्या जिल्हाधिकारी. तुम्हाला अगोदर सांगितलं नाही? मला कोणी सांगितलेलं नाही, मला कसलंही विचारलेलं नाही, मी तुम्हाला विचारतोय काय नियोजन आहे. ते म्हणले जिल्हाधिकाऱ्याने आणि एकही वारकरी देवळात पाहिजे, वारकऱ्याशिवाय प्रस्थान होत नाही. म्हटलं वारकरी आले तर प्रस्थान असतं तर आरती झाल्यानंतर देव बाहेर निघाला तर मग सगळ्यांची शोभा आहे. नाही म्हणले मुख्यमंत्री येणार आहेत त्यांच्याकरता प्रोसिजर. म्हटलं काय असेल? म्हटलं मुख्यमंत्र्याचा नंबर मला द्या, मी त्यांच्याशी बोलतो, कारण महाराष्ट्राचे प्रथम नागरिक आहेत ते, मला बोलण्याचा अधिकार आहे म्हटलं त्यांना. ते म्हणले नंबर देता येत नाही. ठीक आहे म्हणलं देऊ नका, मी ज्याच्याशी बोलते तेवढं तरी ऐका. हो म्हटले. टिपवाय पुढं आणला, टिपवायवरती माझा मोबाईल काढला आणि त्यावेळचे जे मुख्यमंत्री होते आमच्या सांगली जिल्ह्यातले होते, आमच्या शिष्य परिवारातले होते, त्यामुळे आम्ही फोन लावला आणि स्पीकरवरती टाकला. त्यांनी फोन उचलल्यानंतर उचलल्या त्यांनी काय असं, मालक पायाला लागू, आज्ञा काय? कोण म्हणत आहे? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री. काय भाषा आहे त्याच्यात? पायाला लागतो, आज्ञा काय सांगा? काही नाही, आमच्या पुढं प्रश्न उपस्थित झाला आहे, उद्याच्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इथे येणार आहेत लाडके आणि त्याच्याकरता प्रस्थान थांबवायचं आहे. काय हा प्रकार मला काय कळलंच नाही, कारण वारकऱ्याशिवाय प्रस्थान का प्रस्थानाशिवाय वारकरी करायचे काय करायचं? महाराज माझ्या लक्षात आलं, तुम्ही फोन ठेवा, आदेश पाठवले जातील. जिल्हाधिकारी समोर अहो म्हणले तुम्हाला कळतं? म्हटलं कळतं का बोलू नका म्हटलं, तुम्हाला अक्कल आहे का म्हटलं, तुम्ही या पदावर कशा करता येईल त्याचा आम्हाला तुंब माळले काढायचं असेल. आम्ही तुम्हाला चांगल्या पद्धतीने विचारलं होतं मुख्यमंत्र्याचा नंबर द्या, तुम्ही दिला का? का तुम्हाला या पदावरून हाकलू नये? उद्याच्याला माझा प्रश्न त्यांच्याकडे राहील. त्यांनी खालच्या पातळीत चौकशी केली अधिकाऱ्यांशी. अहो म्हटले त्यांच्या नादी नका लागू, ती बोलायला लागली की ते तसंच बोलल आणि मुख्यमंत्र्याला झक मारत तुमच्याकडे यावं लागेल, तुम्ही त्याची काळजीच करू नका. मुख्यमंत्री जरी असला पदाने मोठा तरी पहिला त्यांच्या घराण्याचा शिष्य आहे आणि नंतर तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, आणि मुख्यमंत्री असला तरी ते महाराष्ट्रातले नागरिक आहेत आणि त्यांचा प्रश्न पहिला ते ऐकायला सुद्धा, गुरु नात्याने नागरिक नात्याने सुद्धा ते ऐकणारे आहे, दोन्ही नात्याने. आणि ती आज्ञा तुमच्यावरती नको वेगळी जायला. म्हणले अहो महाराज आमचं चुकलं, तसं करू नका. आमचं नवीन सरकार आहे ज्ञानेश्वर महाराज संस्थानचं, या सरकारवरती कुठल्या प्रकारचं तुम्ही बडतण टाकू नका. तुमचा जो बाप आहे तो आमचा बाप आहे, राष्ट्रपती तुमचा बाप आहे म्हणलं, आणि राष्ट्रपतीच आमचा बाप आहे. मग एकाच बापाच्या लेकराने दुसऱ्यावरती कधी बोजा टाकू नये हे लक्षात ठेवा. खालच्या पट्टीत आले, मुख्यमंत्री निघाले. आता मुख्यमंत्री महाराष्ट्राचा, सलामी देण्याकरता सगळं ते लाकूड ठेवण्याकरता 80 लोक लागत होती सलामी द्यायला गोळीबाराची, कारण खात्याचा प्रमुख तो ना. प्रस्थानला सगळी लोक, काही वारकरी आत सोडले, इकडनं 2-250 DYSP, इकडं 2-250 DYSP, खालच्या बाजूला 2-250 DYSP, त्यातनं गाळत वारकरी आणले, वारकरी आत सोडले आणि मुख्यमंत्री मध्येच आले. आम्ही आपलं महाद्वारातनं बाजूला एका दुकानात बसलो साईडला. कशाला उगाच म्हणलं या बूटवाल्यांच्या नादी लागायचं. मुख्यमंत्री खाली उतरले गाडीतून आणि नुसतं त्या ठोकळ्याकडे बघितलं आणि नुसतं असं केलं. एका सेकंदात ते ठोकळं गाडीत गेलो. एका सेकंदात. काय ताकद आहे त्या मुख्यमंत्र्याची. माझी व्यवस्थेवर चाललं आहे बरं का, तुम्ही म्हणाल दुसरीकडेच चाललं आहे आधी म्हणजे सांग. त्या व्यवस्थेत बाहेर आले. काही IPS अधिकाऱ्यांना विचारलं, म्हणलं इथे चोरदार मंडळी असतात ती कुठे आहेत?
एका खालच्या डिवाईस म्हटले ते बघा त्या दुकानात तिथं बसते ते सगळा ढिगारा बाजूला सारला. मुख्यमंत्री पळत आला आणि पायावर डोकं टेकून म्हणलं मालक, म्हणलं बघा आतमध्ये 25,000 माणसं आहेत, बाहेर 1.5 लाख लोक आत घ्यायचीत, वेळ बघा इतका राहिला आहे, फक्त मोजून 3 मिनटं म्हणले. कोण म्हणलं? मुख्यमंत्री. मोजून 3 मिनटं. मुख्यमंत्र्याला ज्या व्यवस्थेने आत न्यायचं त्या व्यवस्थेने मुख्यमंत्री आत गेला आणि स्वतःच्या हाताने दरवाजा लावला. आणि तिथं साधा शिपाई होता हो, साधा शिपाई पोलीस. त्याला सांगितलं खबरदार दरवाजा उघडशील तर. आता खात्याचा मेन सगळं पोलीस खातंच त्याच्या बापाचं. आणि त्याने सांगितलं कोण दरवाजा उघडील का हो. उद्याच्याला त्याच्या मनात आलं काम चांगलं केलं तर तो आईची सुद्धा होऊ शकतो त्याच्या सईने. तो आपल्याला काम सांगितलं आहे ना आपल्या खात्याच्या अजिबातच हल्ला नाही, कडक एकदम. त्याच्या इन्चार्ज आला, त्याच्या इन्चार्जने पाठीमागणं अरे दार उघड. DYSP आला, DYSP अरे दार उघड. कमिशनर आले पुण्यातले त्या विभागाचे, अरे मी तुझ्या विभागाचं तुला सस्पेंड काय करायची त्या ऑफिसमध्ये आता नाही, मागं बघू शकत नाही, चला पुढं. सगळ्याचा बाप IG आला. IG अरे मी तुझ्या कमिशनरचाही बाप आहे, IG आहे, दार उघड. उघडू शकत नाही, मागं बघू शकत नाही, आज्ञा आहे म्हटला मुख्यमंत्र्याची, उघडू नका. मुख्यमंत्री दर्शन करून ऑफिसला सुद्धा गेले, आउट ऑफिसला मुक्कामाला. आम्ही लोक सोडायला सुरुवात केली. ते आयजीन बीजीन सगळेच मधी पॅक झाले, सगळीकडनं वारकरी, तिकडनं दरवाजा उघडणं आणि इकडनं वारकरी बाहेर निघू दे. गुदमरून मरायची बारी झाली ह्या लोकांची. पण मला व्यवस्था सांगितली तुम्हाला, त्यांची व्यवस्था. पण त्यांच्यातल्याच एका माणसाला सांगितलं उघडून, त्यांनी उघडलं का? सांगतंय कोण, व्यवस्था करतंय कोण, याला किंमत आहे. आपण व्यवस्था करू याच्यात किंमत नाही. भगवंताने व्यवस्था केली, वारं सुद्धा जात नव्हतं महाराज. विचार करायचं 10 वेळा कसं जायचं. ही जर बातमी लीक झाली तर काय. त्या व्यवस्थेतनं सुद्धा विश्वास फक्त पांडवांवरती होता भीष्माचा, म्हणून आपलं मरण त्यांना सांगितलं. तीच श्रद्धा, तोच विश्वास, एवढ्या निष्ठेनं जर आपण सेवा केली तर 100 अश्वमेध यज्ञ घातले तरच यज्ञपदाची प्राप्ती होती. तीच श्रद्धा आणि तोच विश्वास पाहिजे, तरच आपल्याला इंद्रपदाची प्राप्ती होती. अन्यथा होत नाही. ज्ञानोबराच्या पुण्याची पावटी सरे आणि सेवेची इंद्रपणाची उठी होती. येऊ लागती माग हरे मृत्यू लोक. पुण्य संपलं की मनुष्य जाग्यावर येत असतो. तुका म्हणे जाती पुण्य क्षया धोगती, पुण्य क्षया धोगती, पुण्य क्षया धोगती. महाराज सांगतात पुण्यक्षय अधोगती. अधोगती. मार्कंडे ऋषीच्या बाबतीत महाराज तेच. मार्कंडे ऋषी जन्माला येण्याकरता त्यांच्या आईने 60,000 वर्षाची तपश्चर्या केली सचिन, आणि पुत्रप्राप्ती झाली. पुत्रप्राप्ती झालीच झाली. जात पुत्र प्राप्त होण्यापूर्वी आकाशवाणी झाली. अल्प आयुष्य मार्कंडेंना दिलं. 14 वर्षाचं आयुष्य सांगितलं आकाशवाणीने. पण मार्कंडेंची आई म्हटली ठीक आहे काय हरकत नाही. 14 तर 14 हरकत नाही म्हटली. मला जो कलंक लागला तो कलंक तर पुसून जाईल, निपुत्री काय होती म्हणून. मार्कंडेंनी पहिल्या वर्षापासून
वयाच्या पहिल्या वर्षापासून चिकित्सक बुद्धी आहे. चांगल्या प्रकारचं ग्रहण करण्याची क्षमता. वयाच्या दुसऱ्या वर्षी वडिलांनी सहज त्यांना सांगितलं, सहज सगळे 24 मंत्र पाठ केले. सहज म्हटले ह्याचे लवकर झाले, ह्याला परीक्षेत टाकू म्हटले पहिल्या भिक्षुकी परीक्षेत टाकला. भिक्षुकी परीक्षेमध्ये 1 नंबरनी पास झाले. म्हणले आता काय करायचं, काहीतरी शिकलं पाहिजे. मग वडील म्हणले आता तुला असं करतो, म्हटले अध्ययनाच्या अपेक्षेत टाकू. वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे सगळे हे वयाच्या 3ऱ्या वर्षी त्याच्या शाळेत टाकलं. एवढी प्रखर बुद्धी होती महाराज. 6 महिन्याच्या आत सगळे वेद मुखपाठ झाले. वेदामध्ये काय रुच्या खालच्या वरच्या करायच्यात त्या सगळ्या बघितल्या. तर्क वितर्क लोकांशी गाठ झाली आणि वयाच्या 4थ्या वर्षापर्यंत वेदामध्ये फक्त जर अबद्धतापणा आला आणि तो अबद्धपणा काढायचा अधिकार फक्त मार्कंडेंना. मार्कंडे वेद म्हणायला लागले की मोठमोठे ऋषी यायचे आणि वेद काढायचे आणि त्यांनी बघा वरती उच्च स्थानावर बघायचं आणि त्यांच्या शब्दात तोंडातनं शब्द पडेल तसे वेदाला फुल्या करत खुणा करत वेद शुद्ध करून घ्यायचे. एवढे वेदांकित 4. वयाच्या 5व्या वर्षी सगळे जगतामध्ये आशिया खंडातले जेवढे राजे आहेत तेवढे सगळे राजे आपल्या घरी मार्कंडे यावेत, माझ्या घरी मार्कंडे माझ्या राज्यात यावेत म्हणून मार्कंडेच्या झोपडीमध्ये राजांचे मोठमोठ्या राजांचे रथ आणि शिपाई, शस्त्रधारी, मौनधारी सगळ्या प्रकारची शिपाई लागायची. आई बघायची हाय माझ्या पोराचा थाट. ह्या दरवाज्यावरून निघालं की ते 4-5 राजे न्यायला आहेत, ह्या दारातून निघालं की माझ्या पोराला न्यायला 4-5 राजे आहेत. पण माझं बहादरीचं पोरगा असं आहे की ज्याच्या रथात बसेल त्याच्याच घरी जाऊन 50 जणांना आईला स्वाभिमान वाटायला. मार्कंड्यांना रोजचं बोलवणं. त्या आईला काय सांग, बस माझ्या मुलाचा त्रैलोक्यामध्ये जय जयकार व्हायला लागला, बाद झाले म्हटली. खुश झाली आई. आई वडील कशाला तृप्त असतात. मुलाचं मोठं सांगोपण झालं, नाव गाव झालं की आई वडिलांचं हृदय भरून येत असतं. पुत्राच्या विजय पिता सुखावत जाय, पिता सुखावत जाय, पिता सुखावत जाय. पुत्राचा विजय पिता सुखावत जाय, पिता सुखावत जाय, पिता सुखावत. पुत्राचा विजय पिता सुखावत जाय, पिता सुखावत जाय, पिता सुखावत जाय. पुत्राचा विजय पिता सुखावत जाय, पिता सुखावत जाय, पिता सुखावत जाय. पित्राच्या विजयाकरता पित्र आणि पिता, मात्र आणि पिता, मातृ आणि पितृ हृदय भरून येत असतं त्यांचं. बस ह्या तल्लीन याच्यामध्ये 12 वर्ष निघून गेले, कळलंच नाही. आई बहाणावर आली 13व्या वर्षी, बघितलं आणि तिला कळलं आपल्या पोराचे आयु 1च वर्षाचे राहिले. 14वं लागलं की आपलं पोरगं जाणार म्हणून आई रडायला लागली. मार्कंडे जेवायला बसले की आईच्या नेत्रातला अश्रू हातावर पडला. आई साहेब पाणी पडलं. काही नाही रे बाळा, हे घाम येतोय, या घामाचा टिपका पडला. ठीक आहे म्हटली, काय हरकत. वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त. लेकराचे हित, लेकराचे हित, माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त.
लोकांचं हित पाहते म्हणून एक 13.5 वर्ष झालं तेच रक्ताचं तेच पाण्याचं रूपांतर रक्तामध्ये झालं. चैत्र महिना ऊन मार्कंडेयन जेवायला बसल्यानंतर आईच्या नेत्रातलं रक्त पडायला लागलं. आई साहेब प्रकार काय? काही नाही म्हटले. जळण गोळा करायला गेल्यामुळे एखादा काट्याचा कुठं डोळ्यापाशी लागला असेल घाव आणि त्या घावाचं रक्त पडलं. काही नाही. काही मार्कंडेयनने तेही मनावर घेतलं नाही. काही नाही. आई 14.5 वर्षामध्ये जायला लागल्यात. आणखीन घोट गिळायला लागले. चालवे ना, हात लांबे ना. आई साहेब काय प्रकार आहे? काहीच नाही म्हणले. बाळा तू जेव. आता ही सीमा फार झाली म्हटले. भरपूर सीमा ओलांडली. काय ते खरं सांगा. अरे खरंच काही नाही बाळा. काय ते सांगा. आईचा आवाज आणखीन खाली गेला. अरे खरंच बाळा काही नाही. काहीतरी आहे. पहा म्हटले मी जेवण करणार. आई म्हटली हा मार्कंडे बोलतोय तसंच वागतोय. परत पाणी पिणार नाही म्हटले. सांगा. अरे बाळा खरंच नाही. तू जेवण कर. आता अन्न पाणी तर वर्ज झालंच. आता वारा घेणं बंद. असं. अरे बाळा तसं नको करू. काय म्हणले असं असं तुझा जन्म झाला त्यावेळेला आकाशवाणी झाली. तुला 14 वर्षाचा आयुष्य. फक्त तू 3 महिने राहिलायस. मार्कंडे म्हणले हे सगळा प्रकार आहे तुम्ही सांगितलं ठीक आहे. पण याच्यामध्ये रद्दबदली कोण करतं? कुणाचं शिफारस लागते? पत्र कुणाचं तरी लागत असेल ना. शिफारस पत्र जन्मतारीख वाढवून घ्यायला. आई म्हणली मला काय माहिती नाही पण एक जण आहे म्हटली. तो याच्यामध्ये बदल करण्याचा कुठलंही शासन आलं आणि कुठलंही सरकार आलं तरी त्याचा अधिकार आणि त्याचा शिक्का पाहिलं सगळेच मागं सरकतात. म्हणले कोण? ते बघ तिथं म्हणले कैलास आहे. त्या कैलासात जो शंकर आहे ते करेल. ठीक आहे. आईने ते दाखवलं बोट कैलासाचं. मार्कंडे त्या ताटावरनं उठले आणि तिथं गेले. श्रद्धा आणि विश्वास ठेवला आईच्या बोटावरती. संकल्प केला, अनुष्ठान केलं. भगवान शंकर प्रसन्न झाले. 14 वर्षाचं 14 कल्प आयुष्य झालं. कशामुळं? श्रद्धा आणि विश्वास. तीच श्रद्धा आणि तोच विश्वास आमच्या तुकोबारायांच्या जवळ होता. म्हणून तुकोबाराय छाती टोकपणे सांगायचे माझ्याकडं परंपरा आहे, माझ्याकडं ऐश्वर आहे, संपत्ती आहे. कशाची आहे? पंढरीची वारी आहे माझे घरी. हरीची वारी आहे माझे घरीची वारी आहे माझे घरी. हरीची वारी आहे माझे घरी. कन करी व्रत सार व्रत सात आणि कन करी व्रत आहे माझे घरी. हरीची वारी आहे माझे घरी. हरीची वारी आहे माझे घरी. हरीची वारी आहे माझे घरी. व्रत सार व्रत सार करी व्रत सार. महाराजांनी सांगितलं घरीची वारी आहे माझे घरी आणि कन करी तीर्थ परंपरा. तीच श्रद्धा आणि तोच विश्वास. महाराज म्हणून सांगतात तीच श्रद्धा आणि तोच विश्वास. आपल्याला जर महाराजांनी लाख रुपये जर दिले व्यवहार करायला सांगितला जर 12,000 झाले तर त्याला व्यवहार म्हणतात का? महाराजांचं त्याला प्रमाण आहे. मुद्रामध्ये पडे तोटा ऐका खोटा उदिम ऐसा खोटा ऐसा खोटा उदिम हे ऐसा खोटा उदिम मुद्रामध्ये पडे
तोटा आईसा खोटा उद्दीम. आमचे श्रीगुरु पांडुरंगदादा फार गोड दृष्टांत सांगतात. नाथ महाराजांना ज्या वेळेला एग्रीमेंट मिळाली श्रीगुरूंची, पूर्वी एग्रीमेंट मिळायच्या, आता श्रीगुरूंकडे एग्रीमेंटला कुणी थांबत नाही बघा, कुणीच थांबत नाही. श्रीगुरूंनी जर आपल्याला पाया पडताना बघितलं, आता परत पाया पडायचं नाही बरं का, आपल्याला पाहिलं नाही त्यांनी, अशा महाराजाच्या का पाया पडा. पण पूर्वी एग्रीमेंट अशी होती, श्रीगुरू पाहू न पाहू त्यांच्या चरणावर नतमस्तक होणे, आणि ज्या वेळेला त्यांची दृष्टी पडेल त्यावेळेला आपल्याला काय व्हायचे ते ठरवतील. आपण नाही सांगायचं काय पाहिजे. आता प्रत्येक ठिकाणी महाराज आशीर्वाद द्या, आम्हाला तर लई येतात, आशीर्वाद द्या. आशीर्वाद मागून कधीच मिळत नसतो, आणि मागितल्यानंतर दिलेला आशीर्वाद कधीच खरा लागत नसतो, याची गॅरंटी आमच्याकडे आहे. त्याच्या श्रीगुरूच्या अंतःकरणात, ज्याच्यावरती तुम्ही पाया पडता त्याच्या अंतःकरणातला हात वरती झाला पाहिजे, त्यावेळेला तुम्हाला आशीर्वाद लागतो, नाही तर आशीर्वाद लागेल. श्रीगुरूंचं लक्ष पडण्याकरता फार सायास करावे लागतात. नाथ महाराजांनी लेंडवळीपासून, म्हणजे तुमच्याकडे काय म्हणतात मला नाही माहिती, प्रातर्विधीला जाण्याच्या मार्गापासून ते पार सिंहासनावरती जपाला जाईपर्यंत सगळ्या परीक्षा पास दिल्यात त्यांनी. त्यावेळेला त्यांना खजिनदार पदावरती ठेवलं, गडाच्या खजिनदार पदावरती ठेवलं. त्या पदावरती 1 पैशाचाच फक्त हिशोब लागत नव्हता, 1 पैशाचा. म्हणून पावकी, निमकी, दीडकी, अडीचकी, तिडकी सगळं वापरलं तरी 1 पैशाचा हिशोब लागत नव्हता. श्रीगुरूंनी पाहिलं, पहिल्या प्रहरला उठले, म्हणले सगळ्यांचे दिवे गेलेत, नाथाचा दिवा का उघडा आहे, म्हणून पाहिला, झरोक्यातनं पाहिल्याबरोबर नाथांनी टाळी वाजवली, सापडली रे सापडली, श्रीगुरूंची कृपा. आणि विचारलं, काही नाही म्हटले, मधलामध्ये तोटा पडत होता, तो बघितला म्हटले, आणि सापडला, हिशोब दुधाचा व्यवस्थित लागला. आता दुधाचा घोटाळा किती आहे, इथं बोलण्याची जागा नाही, तुम्ही दुधातलेच आहात, त्यामुळं मला काय ते सांगायला नको. म्हणजे एका दुधाच्या थेंबातला 1 पैशाचा मुदलामध्ये पडे तोटा, ऐसा खोटा उद्दीम. एवढा सुद्धा नाथ महाराज चालू, एवढ्या कायेने, वाचेने, तपाने, सायासाने भगवंताला, श्रीगुरूंना लीन झाले. तद्वत तुकोबाराय म्हणतात, माझं तन, मन, धन, ऐश्वर्य सगळं मी त्याला समर्पित केलंय. साधक म्हणतात, तुम्ही समर्पित केलं, पण मिळलं काय तुम्हाला? म्हणले, मला काय मिळलं ना सांगू का? म्हणले, सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, घडोया
काय घडेल ते लाभ आणि तुटी महाराज ती कधीच आपल्या जवळ ठेवत नाही, ती त्याला देतात. गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगतात, कायेन वाचा मनसेंद्र बुद्ध्यात्मनाभात नारायणाय समर्पया. सगळं करतात, सगळं प्राप्त करतात, फळ प्राप्त करून घेतात. घेतल्यानंतर काय करतात ते सुद्धा नारायणाला समर्पण करतात. महाराज सांगतात, जे जे करते सेवा ते ते देवा समर्पी. जी काही सेवा करून प्राप्त झालेली सेवा असेल ती सुद्धा सेवा गोळा करतात आणि परमात्म्याला दान करते. संतांची संत महात्मा. मग तुम्ही देवाला सगळं दान करताय. महाराज म्हणतात, तुम्ही देवाला काय काय दान केलं? अहो म्हटले, जे तुमच्याच्याने होत नाही ते सगळं मी दान करून टाकले. महाराज म्हणतात, पण नक्की काय काय? म्हटले सांगतो, ते सुद्धा तुम्हाला सांगतो. म्हटले, जे सेवा करून प्राप्त झाले, प्राप्त करून ज्याची फळं भोगायची ती फळं न भोगता ती देवाला समर्पित करा. अंता पत्नी मोह माया आशा प्रश्न जन्म सगळं कसं वाढलं आणि ते तिसऱ्या चरणात सांगतात, आशा ठेवून चिंता मोह आशा हे सगळे प्रकार आपल्याला माहीत नाही, ते सगळे वाईट. आता चिंता कोणी वाहिलेली कळली ग? महाराज म्हणतात, मी चिंता. अहो चांगला माणूस श्रीमंत असला चिंता लागली की तो लागला भिकेला. चिंता कुणाला सोडत नाही. सुभाषितकार ते चिंतेचं फार गोड वर्णन करतात. चिता चिंता समख्याता सजीवम दहते चिता निर्जीवम दहते चिता. जिवंत माणसाला सुद्धा चिंता जाळते आणि मेल्यानंतर माणसाला चित्ता जाळते. चिंता आणि चित्ता याच्यात फक्त बिंदू आहे. जिवंत माणसाला चिंता आणि मेलेल्या माणसाला चित्ता. पण ही पळवण्याची ताकद कुणात आहे? आमच्या परमात्म्यामध्ये. कसे पळवतात? आमचे श्रीगुरु माऊली आणि पांडुरंगबुवा वैद्य बसले की सांगायचे बघा कशी चिंता पळवतात. आमचे श्रीगुरु माऊली फार वेगळे होते. वैद्यांना असं लांबून हे पांडू असं पाहिलं 6 फूट उंचीची मूर्ती. माऊली आहे की मी. पण त्याच वैद्यवांना विद्यार्थ्यांनी जर पाहिलं तर धोतर सुटेपर्यंत विद्यार्थी पळायचे. ही परिस्थिती होती आणि ते प्रेम होतं. त्या प्रेमामध्ये माऊली काहीच नाही, मला गडबड होती, तुला पैसे कमवायला द्यायचे? हो नाव माऊली असं हे बस इथे 2-2 तास गप्पा मारायचे. बघ म्हणले डवरेने असा बोल काढलाय, तू असा बोल वाजवला पाहिजे हे अधिकारवाडीने सांगायचे. आणि वैद्यबुवा सुद्धा म्हणायचे तुम्ही वडीलच आता, मारली तरी हरकत नाही. घरी आली की जेवल्याशिवाय जायचे. 72ला कुठे जेवायला मिळायचं नाही. उडदाची भाकरी, घुटं उडदाचं, भाकरी उडदाची आणि घुटंही उडदाचं करायचं. तेव्हा माणसं जेवायची. मिलू होता त्यावेळेला, तुम्ही पाहिला का मला नाही माहिती. मिलू लाल रक्तासारखी भाकरी असायची. अशी भाकरी थापली की पाठीमागून रक्ताची अशा रेषा, कुणीच खायचं नाही. नाक धरून माणसं बाहेर पळायची. मग 4 दाणे गुट्टी उडदाचे त्यात टाकायचे, बादलीभर पाणी करायचं, तिखट मीठ टाकलं, त्याला चव यायची. आता बादलीभर डाळ टाकली आणि तांब्याभर पाणी टाकलं तरी वास येत नाही. काय डाळीचा गुण आहे भारी बघा. त्यावेळच्या 4 डाळी आणि 1.5 बादल्या पाणीला वास यायचा. आता बादलीभर डाळ आणि तांब्याभर पाण्याला वास येत नाही. पाणीसुद्धा चांगलं मिळत नाही हो. डाळ तर लांबच राहिली.
म्हणून मी पहिल्यांदा सांगून गेलो. मग अशी ही मंडळी खाल्लेली, लाडू खाल्लेली, त्यात बसायची आणि त्यांच्या चिंतन देव आपल्याजवळ आल्यानंतर कशी चिंता मोह आशा तृष्णा पळती. आमचे श्रीगुरू माऊली आणि पांडुरंगबाबा म्हणायचे अशी पळती ना. म्हणले कशी? अशी पळती म्हणले चिंग चिंग चिंगाट पळती. कशी पळती म्हणायचे? चिंग चिंग चिंगाट. कशी? प्रवेश भीतर गोकुळा पळाली बाहेरी प्रवेश भीतरी केली. एकदा का परमात्म्याने आपल्या शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर चिंता मोह आशा तृष्णा काही शिल्लक राहत नाही. ज्ञानोबराचा तत्प्रसादान माया अच्युत. एकदा त्याचा प्रसाद खाल्ल्यानंतर आपल्या शरीरावर असं सुद्धा होत नाही. हो, असं होत नाही. फक्त त्याची कृपा व्हायला लागते. त्याचा प्रसाद खाल्ला की एक सुद्धा शिर वाकडी दिसणार नाही. ही त्याची कृपा आहे. आणि असे संत महात्मे जे आहेत एवढं सगळं देवाला वाहतात. ऐश्वर्य संपत्ती चिंता मोह आशा जन्म तृष्णा सगळं वाद. म्हणलं तुम्ही सगळंच देवाला वाहिले. साधक काय म्हणतात? हे सगळंच तुम्ही वाहताय. तुम्हाला मिळलं काय? तुम्हाला याच्यापासून कशाची प्राप्ती झाली? महाराज म्हणतात हे आम्ही सगळं दिलंय, पण आमची अवस्था अशी निर्माण झाली की आता हे सगळं त्याला द्यायचंय. आणि त्या अवस्थेला प्राप्त झाली. ती कुठली अवस्था? तर सेवेकरता घेतल्या अभंगाचं पहिलं चरण. रामकृष्ण आई श्री रामकृष्ण आई उचारे आई श्री रामकृष्ण आई जे उचारे नामे रामकृष्ण श्री रामकृष्ण उचारे नामे रामकृष्ण श्री रामकृष्ण उचारे रामकृष्ण श्री रामकृष्ण उचारे नाचे नमी प्रेम संता पुढे प्रेम संता पुढे काय घडेल ते काय घडेल ते घडोया शेवाटी काय घडेल ते काय घडेल ते घडोया शेवाटी नाचे नमी प्रेम संता पुढे
तेव्हा सगळं देवाला दे. ऐश्वर्य, संपत्ती, मान, अभिमान, जन्म मरण याच्या जेवढे प्रकार आहेत तेवढे सगळे देवाला आहेत. आणि हे कशामुळं द्यायला मी प्राप्त झालो महाराज म्हटले तर भजनामुळे. इतकं भजन महाराजांना आवडलं. मग ते भजन कोणचं आवडलं तर महाराज सांग विठोबा रघुबा, विठोबा रघुबा,